नमस्कार मित्रांनो आता आलेले आहे शिरूर तालुक्यातील कान्होर मेसा या गावामध्ये. मित्रांनो, कान्होर केसरी भव्य बैलगाडा शर्यत कान्होर मेसा ही घाटामध्ये प्रथमच होती आणि ही यात्रा 11, 12, 13 जूनला कान्होर मेसा घाटामध्ये होणार आहे. मित्रांनो, घाटात आले, घाटाचं कामकाज अंतिम टप्प्यात आलेले. धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे, आळ्याचं कामकाज पण अतिशय सुंदर आहे. बंदिस्त आळ आहे, आळ्याच्या सगळ्या बाजूला प्लाय लावलेले, बंदिस्त केलेलं आळ आहे, आळ्याला पण गेट आहे. आज घाटात आल्यामुळे आपल्या इथे यात्रा कमिटी भेटलेली. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे, गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. चला या व्हिडिओला सुरुवात. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पाहिजे ना तुमचा. मी संग्राम नवरे, कान्होर मेसाई. हनुमान जयंती निमित्त भव्य बैलगाडा शर्यत कान्होर मेसाई घाटामध्ये होणार आहे. 3 दिवस यात्रा आहे ना. यात्रेचं पहिल्यांदा स्वरूप सांगा कशा प्रकारे. आता हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त प्रथमच या वर्षी म्हणजे 2026 साली कान्होर केसरी या नावाने 3 दिवसाची यात्रा संपन्न होत आहे. याआधी कधी यात्रा झालेली नाही, पण प्रथमच यावर्षी आम्ही हनुमान देवाचा उत्सव करण्याचं ठरवलं. त्यामध्ये 3 दिवसाचे टोकन आम्ही घेतलेले आहेत. एकूण 645 टोकन घेतलेले आहेत. तर पहिल्या दिवशी 225, दुसऱ्या दिवशी 225 आणि उरलेले ते आपण शेवटच्या तिसऱ्या दिवशी घेतलेले आहेत. एक 215च्या आसपास टोकन हे शेवटच्या दिवशी घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण सकाळी 7:30 वाजता घाट चालू करणार आहे. बरोबर टायमिंगला 7:30 वाजता घाट चालू करणार. 225 गाडी झाल्यानंतर त्यातून आपण जे प्रथम 15 गाडी येणार, जे 10 गाडी येतील ते आपण फायनल साठी घेणार आहे. प्रथम 10 गाडी. हा, प्रथम जे घाटाच्या राजापासून 10 गाडी आपण रोज फायनल साठी घेणार आहे. किती दिवसापासून काम होतं चालू होतं घाटाचं काय? आता ही यात्रा अतिशय जलद म्हणजे खूप असं पटकन नियोजन झालेलं आहे. प्रथमतः आम्ही म्हणजे एक 3 तारखेपासून या नियोजनाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आमचं नियोजनच महिनाभर परापासून चाललं होतं की काही यात्रा करायची, पण वार तारीख हे काही फिक्स नव्हतं. पण 3 तारखेला गावचा निर्णय झाला की आपल्याला यात्रा करायची आणि 11, 12, 13 ही तारीख आपण यात्रेसाठी फिक्स केली. धावपट्टी आणि आळ्याचं आळ्याचं नियोजन यावर्षी आमचे दरवर्षीप्रमाणे मेसादेवीची यात्रा भरते, पण त्यामध्ये आळ्या आपण कंपाऊंड कधी केलं नव्हतं. पण ह्या यात्रेसाठी प्रथमतः आपण आळ्याला सर्व बाजूने कंपाऊंड आणि आपला घाट हा 390 फुटाचा राहील. 390 फूट काटा 1200 390 फुटाचा राहील.
कांड्याची कशी राहील? कांद्याची आम्ही जेव्हापासून पहिल्या फेरीसाठी 60 फुटाची राहील आणि फायनल साठी 50 फुटाची राहील. बक्षिसांचं स्वरूप कसं आहे? बक्षिसांचं स्वरूप हे प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 61,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 61,000 रुपये, 51,000 रुपये आपण ठेवलेलं आहे. आणि फायनल साठी 41,000, प्रथम क्रमांकासाठी 31,000, 21,000, 15,000, 11,000 आणि 10,000 असे 7 बक्षीस आपण फायनल साठी ठेवलेले आहेत. आणि सतत 3 वर्ष येणाऱ्या फायनल साठी 1 नंबर साठी आपण प्रथम क्रमांकासाठी 1 बुलेट आणि 5 टू व्हीलर ठेवलेले आहेत. येणारी गाड्या मालकांसाठी काय नियमावली आहे? नियमावली यावर्षी प्रथमतः खूप कडक ठेवलेली आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच ठिकाणी नियम कडक नसल्यामुळं यात्रा दिवसभरात उरकत नाही. त्यामुळं हा सर्व यात्रा कमिटीने निर्णय घेतला की यात्रा ही अतिशय शिस्तीत आणि नियमात कडकच पार पडली पाहिजे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार हे आपल्याला प्रत्येक दिवशीचे रोजच्या गाड्या रोज उरकायच्या. त्यामध्ये प्रथम 1 ते 30 गाड्या मालक बरोबर 7 वाजता या ठिकाणी हजर पाहिजे आणि 7:30 वाजता पहिला गाडा हा कंप्लीट धावपट्टीवर 7:30 वाजता सुटेल. जर एखाद्या गाड्याला उशीर झाला तर तो गाडा आपण डायरेक्ट बाद करणार, त्याला पुन्हा संधी नाही. जर चुकून टाइम उरलाच हा यात्रा कमिटीच्या निर्णयानुसार टाइम उरलाच तर त्याला डायरेक्ट शेवटी संधी दिली जाईल, मध्ये अजिबात कुणाला संधी दिली जाणार नाही. आणि दुसरा नियम म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की गावच्या गाड्या मालकांमुळे गोंधळ होतो, पण सर्व गाड्या मालकांचा या ठिकाणी गावचा निर्णय झालाय की आपण आपली स्वतःची गाडी टोकन प्रमाणेच पळवायची. जर गावचा टोकन जर लेट झाला तर गाडा मालकांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की आपण आपला गाडा परत पळवायचा नाही म्हणून. आणि त्यानंतर तिसरा नियम म्हणजे की पहिल्या फेरीसाठी टायमर 3 मिनिटाचा राहील आणि फायनल साठी टायमर हा 3च मिनिटाचा राहील. आणि एकदा गाडा जेव्हा धावपट्टीवर येईल आपला तर टायमर चालू होईल. त्याच्यानंतर कोणी म्हणायचं नाही की माझा बैल येड्यावानी करतोय किंवा हे काय करतोय मग आम्हाला टाइम वाढून द्या. टाइम कुणालाच वाढून भेटणार नाही. जे नियमावलीत आहे 3 मिनिटाचा टायमर हा 3 मिनिटाचाच राहील. आणि चुकून एखाद्या गाडी मालकाला वेळ जास्त राहिला 3 मिनिटापेक्षा तर तो गाडा इनामातून पात्र होईल. आणि जर त्याच्यानंतर झुपायला वेळ गेला 5 मिनिटापेक्षा जास्त तर गाडा त्याचा धावपट्टीवरून पाठीमागे. त्याच्यानंतर टोकनवरचं जे पहिलं नाव आहे ते कंपल्सरी राहील. जर जुगलबंदी असेल तर नंतर एकाच नावाची ऍड करता येईल. त्याच्यानंतर फायनलचा इनाम आणि सिरियलचा जो काही इनाम आहे आपण जे 3 दिवसात गाड्या होणार आहेत त्या 3 दिवसातच विभागून देणार आहे. आणि फायनल साठी गाठाच्या राजापासून ते 10 गाड्या घेणारच आहे आपण. आणि जो गाडा म्हणजे नियमाच्या बाहेर पडत किंवा उशिरा येऊन थोडा किंवा जर त्याचे डॉक्युमेंट नसतील तर ते गाडा आपण नॉट ओकेचा शिक्का देऊन तो गाडा या ठिकाणी म्हणजे त्यांना आपण जे हे प्रवेश फी मागे द्यायचे ती प्रवेश फी मागे देणार नाही. यात्रा आणि सगळ्यात महत्वाचं यात्रा ही जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत किंवा जे निर्णय आहेत त्या निर्णयानुसार किंवा त्यांना अनुसरून म्हणजे असा मनाने कोणताही कारभार न करता त्यांच्या नियमानुसारच होईल. त्यांनी जे आपल्याला सांगितलेले जे नियम आहेत जे बंधन आहेत त्या बंधनात राहूनच आपण या ठिकाणी आपला घाट पार पाडणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा भांडण न करता ही यात्रा ही सगळं गावा मिळून होते किंवा ही वैयक्तिक कुणाची यात्रा नाही किंवा कुणीही मनामध्ये राग द्वेष न धरता यात्रेला सर्वजण सहभागी होणार आहेत. लाईव्ह प्रक्षेपण आहे का? नाही, आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण ठेवलेलं नाही. रॅकचं नियोजन कसं राहील? रॅकचं नियोजन हे प्रथमतः त्या ठिकाणी 2च जण राहतील. ते 2 जण म्हणजे देवीचा भंडारा उचलून कुठल्याही प्रकारचा तुम्ही जवळचा किंवा मी जवळचा असा निर्णय न घेता जे गाडी टोकन पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने सोडले जातील. जर टोकन नसतील तर त्याच्यानंतरचा गाडा डायरेक्ट घेतला जाईल किंवा त्याला जो टोकन होऊन गेला त्याला परत संधी देणार नाही. किंवा यात्रा कमिटीत जो माणूस आहे समजा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील ते सुद्धा रॅकवरच्या माणसांना जाऊन म्हणणार नाही की हा माझ्या पाहुण्याचा गाडा आहे किंवा कुणाचा आहे. कुणाचाच गाडा या ठिकाणी मध्ये घेतला जाणार नाही. मग गावाला असो किंवा एखादी पुढारी असो किंवा एखादा नेता असो जो नियम आहे किंवा जो टोकन आहे त्या टोकनलाच या ठिकाणी गाडा सुटा. अलाउन्सर मंडळी कोण कोण असं या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वच अलाउन्सर मंडळींना या ठिकाणी संधी दिली जाईल. 1 दिवसात 9 अलाउन्सर म्हणजे 3-3 तासाला असे 3-3 अलाउन्सर दिले जातील. दिवसात 9 अलाउन्सर आपण पुणे जिल्ह्यातील सर्वांना संधी देणार आहे. निशाणावरती गटावरती निशाणावरती आणि गडाळावरती हे 2ही अलाउन्सर ते गड्याळ मास्टर आणि निशाण बहादर हे बाहेर गावचे. आकर्षक बारीसाठी काय आहे का? आकर्षक बारीसाठी नाहीये पण एक 20 फुटाहून जे कांडे ते 20 फुटाहून जो बारी कांड्यालावर बारी चुकल तर त्याला 5,551 रुपये बक्षीस आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा.
आविष्कार नवर कानूर मेसाई. कसं राहील तरुण पिढीचं सहकार्य गाडा मालकांसाठी तुमच्या पण? तरुण पिढीचे सहकार्य निश्चित त्यांचं सपोर्टिव्ह आहे सगळ्यांना. आणि प्रथमच हनुमान यात्रेच्या उत्सवानिमित्त कानूर मेसाई केसरीचं आयोजन सर्व तरुणांच्या मेहनतीने आणि कष्टाने या ठिकाणी करण्यात आलं आहे. खरं तर ही यात्रा कोणाच्या वैयक्तिक याच्यावरून नाहीये. सर्व तरुणांनी मेहनत करून यात्रेचं नियोजन केलेलं आहे. यात्रेचे नियम आणि अटी या खूप कडक आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ही यात्रा नियम आणि अटींमुळे ओळखली जाईल. रांजणगाव महागणपती यात्रा जशा पद्धतीने होती त्याच पद्धतीने ही यात्रा होईल. आपण यात्रेच्या सुविधा म्हटलं तर वर घाटाच्या कोपऱ्याला एक गेट पण दिसतं. गेटचं नियोजन तरुणांनी केलेलं आहे. संपूर्ण तळ्याला प्लाय लावलेले आहेत. त्यामुळे बैलांना कुठल्याही पद्धतीचा धोका या ठिकाणी होणार नाही याची सर्व काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. संपूर्ण 3 दिवस अँब्युलन्सची देखील सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. घड्याळ मास्तर असतील, निशाण मास्तर असतील, हे संपूर्ण देवीच्या मंदिरात भंडारा उचलून त्यांनी या ठिकाणी काम करायचं वचन घेतलेलं आहे. त्यामुळे ही यात्रा निश्चित उद्या पुणे जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी यात्रा म्हणून होईल.